जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येते शिवसेनेच्या गोटातून उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा सर्वात मोठी लॉटरी. उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. मित्रांनो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला भारी, राज्यात ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री. महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा नवीन क्षितिजावरती, सर्वात मोठ्या उंचीवरती. सविस्तर बातमी जाणून घेऊया. महाराष्ट्रात शिवसैनिकांना झाला आनंदोत्सव तर जल्लोष शिवसैनिकांचा. मुंबईमध्ये देखील ठाकरेंची पॉवर पुन्हा आली नावरपास. मित्रांनो, सविस्तर अपडेट बघून घेऊया नेमका काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे आणि शिवसेना उद्धव ठाकरे कसे बनतायत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या घडीची सगळ्यात मोठी अपडेट. तेव्हा आपण बातमीकडे जाऊया. मित्रांनो, आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणारे असाल तर नक्कीच खाली त्यांचं नाव लिहून उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहा किंवा तुमचं स्वतःचं नाव, जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ठाकरेंचा चाहता महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यांपर्यंत, गावापर्यंत पोहोचलाय हे आपल्याला समजेल. उद्धव ठाकरे मुंबईत राहून महाराष्ट्राची सत्ता आपल्या हाती काबीज करतायत. तर बघूया, आपली कमेंट, आपली प्रतिक्रिया महत्वाची आमच्यापर्यंत पोहोचवा. तेव्हा जाऊया महत्वाच्या बातमीकडे. मित्रांनो, सध्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची पॉवर मात्र सगळ्यात जबरदस्त असल्याचं आपणाला जाणवतंय. उद्धव ठाकरे यांना घाबरून सध्या भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना मात्र प्रचंड संकटामध्ये असल्याचं जाणवतंय. दोन्ही पक्षांनी जरी प्रसार माध्यमांसमोर म्हटलं की आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वादंग नाहीत, मात्र ग्रास लेवल पासून ते वरपर्यंत येईपर्यंत दोन्ही पक्षामध्ये प्रचंड संतापाची भूमिका सध्या असल्याचं आपल्याला ग्राउंड लेवलला जाणवत आहे. भारतीय जनता पार्टी शिंदेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी आता कामाला लागले असून शिंदेचे काही कार्यकर्ते हे बीजेपीच्या अनेक नेत्यांना निवडणुकीमध्ये हिसका दाखवू अशा थेट भाषा करू लागलेत. आणि मित्रांनो, यातच आता मात्र उद्धव ठाकरे यांची लॉटरी लागताना दिसू लागली आहे. या सगळ्या बातमींचा आपण घेतलाय आढावा. ती आता बातमी महत्वाची स्वरूपासह आपण तुमच्या समोर मांडत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना हा पक्ष केवळ एक राजकीय संघटना नसून तो भावनांचा महासागर आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या या पक्षाने महाराष्ट्राच्या मनावरती, मराठी मनावरती गेली अनेक दशके राज्य केलेलं आहे. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणामध्ये अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रथमच महाराष्ट्राच्या गादीवरती, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसल्याचं आपण पाहिलं. शिवसेना भाजपा युती तुटली आणि महाविकास आघाडी अस्तित्वामध्ये आल्याचं आपण 2019 साली पाहिलं. मात्र तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. काही लोकांना बघवलं नाही, काही लोकांना वाईट वाटलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या जवळच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आपलाच नेता मोठा झालेला बऱ्याच नेत्यांना आवडला नाही आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि ऐन संकटामध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंना खाली येताना पाहिलं आणि त्यांनी देखील आनंदोत्सव साजरा केला, जल्लोष साजरा केला. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या नेत्याने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय, ज्या नेत्यामुळे तुम्ही 5-5, 4-4 टर्म आमदार झालेत, मंत्री झालेत आणि इथपर्यंत पोहोचलात, त्या नेत्याला आपण महाराष्ट्राच्या सर्वोच्च मुख्यमंत्री पदावरून खाली खेचत असताना टेबलावरती चढून गाणी लावून डान्स करताय, हे महाराष्ट्राला शोभणारं नृत्य नव्हतं. आणि आजही हे हॉटेलमधलं, गोव्यातलं नृत्य सगळ्यांच्या मनामध्ये तसंच कोरून भरलंय. मित्रांनो, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नव्हती, तर ती महाराष्ट्राची संस्कृती बिघडणारी होती. मित्रांनो, त्यानंतरच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता पलटी झाली आणि उद्धव ठाकरे यांच्या हातातून विरोधी बाकावरती सत्ता गेली. पण अलीकडेच झालेल्या राजकीय हालचालींमुळे राज्यात नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत. भाजपच्या आक्रमक भूमिकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उफाळलेला जनसमर्थनार्थ लाट, भाजपच्या नेत्यांविरोधात वाढत असलेला रोष
आणि सर्वसामान्यांच्या मनात ठाकरे कुटुंबांविषयी असलेले आपुलकीचे स्थान या सर्व घटकांच्या आधारे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राज्यात पुन्हा हवे तर ठाकरेच आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे. शिवसेना भाजपा 25 वर्षापेक्षा जास्त युती टिकली. बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेना ही भाजपची नैसर्गिक सहयोगी मानली जात होती. मात्र 2019ला ही युती तुटली. सगळे पक्ष वेगवेगळे झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्याचा भाजपने प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी मात्र सत्ता स्थापन केली महाविकास आघाडीला सोबत घेऊन. ठाकरे मुख्यमंत्री झाले. 3 वर्ष त्यांनी राज्यकारभार हाती घेतला. या काळात भाजपकडून सतत टीका होत राहिली. सरकारने कोरोना काळात घेतलेले निर्णय, शेतकरी कर्जमाफी, पायाभूत सुविधा सगळी कामं केली. मात्र एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि एका क्षणात उद्धव ठाकरेंची सत्ता गेली. मित्रांनो, आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व शैलीमध्ये बाळासाहेबांप्रमाणेच आक्रमक भाषण शैली नसली तरी संयम, समतोल आणि ठाम निर्णय क्षमता ही सध्या नेत्यांना आवडते. शिंदे गटाने शिवसेनेचं नाव चिन्ह वापरलं तरी उद्धव यांच्या सोबतच मूळ शिवसैनिक भावनिकदृष्ट्या जोडले गेले आहेत. आता असं समजतंय महाराष्ट्रभर झालेल्या सगळ्या चर्चांमुळे आता भाजपला एकनाथ शिंदेही नको आहेत, भाजपला अजित पवार देखील नको आहेत. भाजपला आता हवेत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर नेहमीच विश्वासघाताचा आरोप जरी केला असला तरी देखील गेली 25 वर्षांची ही सत्ता साथ मात्र आजही आगामी काळात कायमस्वरूपी पुढे राहील असं सध्या जाणवतंय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढण्याची प्रक्रिया भाजप लवकरच राबवू शकते आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्राचं राजकारण अगदी उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये येऊन उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राची चावी आपल्या हातात घेऊ शकतात. म्हणजेच उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि तेव्हा मात्र बघायला मजा येईल महाराष्ट्राचं राजकारण, असं शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलंय. कारण की ज्यांनी उद्धव ठाकरेंना त्रास दिला त्यांच्या सगळ्या चौकशा लावण्याचं काम उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी काळात करेल असं थेट आव्हान संजय राऊत यांनी शिंदेगडाच्या मंत्र्यांना, नेत्यांना दिलं होतं. आगामी काळामध्ये भाजप उद्धव ठाकरे जर एकत्र आले आणि सत्ता जर आली तर मात्र शिंदे सेनेतील अनेक आमदार, अनेक मंत्री, अनेक नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील. कारण की चौकशीला घाबरून ते कोणत्याही पक्षात जायला कधीही घाबरणारे नेते नाहीत. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या आगामी काळामध्ये शिंदे सेना आणि अजित पवार एक अल्पावधीतच संपणारे पक्ष आहेत असं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर आपल्याला नवल वाटायला नको, परंतु आगामी काळात उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतील हे समजेलच. परंतु उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची युती भाजपला, शिंदेगडाला आणि सगळ्यांनाच महाराष्ट्र मागात पडेल आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचं महाराष्ट्रावरती राज्य येईल आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आपल्याला पाहायला मिळतील असं सध्या शिवसेनेकडून सांगण्यात येतं. मित्रांनो, यावरती आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील? प्रतिक्रिया द्या.